नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकाची जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या हॉस्पिटलसाठी जी जाहिरात आलेली आहे ताई, हा जॉब पूर्णपणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सरकारी परमनंट जॉब असणार आहे. तर ह्यामध्ये ह्या हॉस्पिटलसाठी ही भरती आहे आणि ही बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अंडर येते. तर हा सरकारी जॉब आहे. ह्याच्यासाठी वयोमर्यादा जी असणार आहे वयाची ती 18 ते 38 वर्षे असणार आहे आणि जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी 43 वर्ष. तर महाराष्ट्राचा कोणताही उमेदवार याच्यासाठी अर्ज करू शकतो. फ्रेशर्स किंवा अनुभवीही चालतील आणि मेल फिमेल दोघंही करू शकतात. आणि याचा जो अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑफलाईन करायची, तुम्हाला ऑनलाईन अर्ज नाही आहे. फीस जी असेल ती 1028 रुपये असेल आणि जो नोकरीचा जो प्रकार आहे तो कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असेल आणि डायरेक्ट तुमची तुमची डायरेक्टली मुलाखत होईल, म्हणजेच इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन करण्यात येईल. कुठलीही याच्यासाठी एक्झाम नसणार आहे. अर्ज सुरू करण्याची जी तारीख आहे ती 17 जुलैला चालू झालेली आहे, 22 जुलैपर्यंत असेल. अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे ते हॉस्पिटलमध्ये करायचं आहे तुम्हाला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कपूर रुग्णालयात पहिला मजला डेविंग हा याचा पत्ता आहे. अधिकृत तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर अधिकृत वेबसाईट आहे त्याची mcgm.gov.in आणि नोकरीचं ठिकाणी ते मुंबई असणार आहे. तर पोस्ट खालीलप्रमाणे असणार आहे. पहिला प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 2 पद असणार याचे, 20,000 रुपये तुमचं वेतन असेल. याच्यासाठी तुमची BSc डिग्री झालेली पाहिजे आणि की DMLT पदविका उत्तीर्ण असावं किंवा BSc + DMLT झालेली असावी. दुसरं येते क्षकिरण म्हणजेच एक्सरे तंत्रज्ञ असणार आहे, त्याची पण सॅलरी 20,000 असेल. याच्यामध्ये उमेदवाराची 12वी झालेली पाहिजे आणि त्याच्यानंतर एक्सरेमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकलचा जो कोर्स आहे तो एक्सरेमध्ये झालेला पाहिजे आणि 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा त्याचा आणि 6 महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. आणि तिसरं जर पद येते क्षकिरण सहाय्यकसाठी त्याचे 16,000 रुपये असेल. याची 12वी नंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवणारा क्षकिरणचा जो बॅचलर पॅरामेडिकल कोर्स तो झालेला पाहिजे आणि उमेदवारास खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तिसरे शस्त्रीय कारागार सहाय्यक, तर म्हणजेच OT टेक्निशियन, त्याची उमेदवार ही SSC झालेला पाहिजे. 100 गुणांची प्रश्नपत्रिका मराठी विषय घेऊन उत्तीर्ण आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दूरध्वनी चालक वेतन श्रेणी 17,000 रुपयाची पगार असेल. उमेदवाराचा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाची तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि शासन मान्यताप्राप्तमधून 6 महिन्याचा दूरध्वनी चालक म्हणून अभ्यासक्रम केलेला असावा आणि उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी लिहिता आणि वाचता आलं पाहिजे किमान. त्याच्यानंतर कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक आहे, याची 22,000 रुपये सॅलरी असेल आणि याचं विज्ञान कोणत्याही शाखेतून डिग्री झालेली असावी आणि त्याचं टंकलेखन झालेलं असं म्हणजे टायपिंग झालेली असावी 30ची. त्याच्यानंतर सामाजिक विकास अधिकारी, त्याची 30,000 रुपयाची चांगली सॅलरी आहे. याचं मास्टर ऑफ सोशल वर्क झालेलं पाहिजे आणि कुठल्याही महामंडळामध्ये संस्थांमध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्याच्यानंतर वीजतंत्री व तारतंत्री आहे, याला 18,000 रुपये पगार आहे. उमेदवार 10वी झालेली पाहिजे आणि तारतंत्री ह्या विषयामध्ये ITI किंवा परीक्षा उत्तीर्ण तिथे झालेलं पाहिजे. जी वयोमर्यादा असणार आहे ती 1 जुलै 2028 रोजी उमेदवाराची वय 18पेक्षा किंवा कमी किंवा 38 वर्षापेक्षा जास्त नसता कामा नये. निवडीची जी कार्यपद्धती ती मुलाखत होईल त्यांची डायरेक्टली आणि मुलाखत यादीमधून मग सिलेक्ट करण्यात येईल. अर्ज करण्याची जी तारीख ती 16 ते 22 जुलै असणार आहे, 11 ते दुपारी 4 वाजण्यापर्यंत. आणि जे ॲप्लिकेशन फीज आहे ती 870 रुपये + 18% GST असे 1028 रुपये तुम्हाला भरावं लागणार आहे. तर हिंदू हृदय बाळासाहेब ट्रॉमा केअर महानगरपालिका हे विभाग 2रा मजला रे, इथे ते भरायचे आहे तुम्हाला ते शुल्क. ह्या पत्त्या जिथं याच्या ॲप्लिकेशनमध्ये जे दिलेले ॲड्रेस तिथं तर तुम्हाला सगळं तुमच्या ॲप्लिकेशनला सगळं तुमचं कागदपत्र अटॅचमेंट वगैरे करायचे आहे आणि 22 तारखेपर्यंत भरायची आहे. विविध पदांसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी स्वतः खात्री करायची ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी म्हणजे तुम्ही इलिजिबल आहे का नाही हे सगळं तुम्हाला आधी खात्री करून घ्यायची. अप्लाय करायच्या आधी तुमच्याकडे एक आणि ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पाहिजे. तर मुलाखत जी असेल तुमची इंटरव्ह्यू तो हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुन कपूर रुग्णालय जुहू येथे या 2 ठिकाणी तुमची होईल. मुलाखतीसाठी उपस्थित राहताना सर्व कागदपत्रांच्या पडताळणीकरिता मूळ कागदपत्रे बरोबर तुम्हाला घेणं आवश्यक आहे. तर मग करा अप्लाय. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.
असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.